आदिशक्तीच्या दर्शनाला गेलो नाही तर समाधान वाटत नाही, अशा भावना व्यक्त करत या दिवशी भक्तांनी संवाद साधला आहे। आदिशक्ती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेला अनेक भक्त पायी चालत जातात। दर्शनाची ओढ आणि डोळ्यात अपार भक्ती घेऊन ही मंडळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चालत निघतात। यात कर्नाटक, आंध्र प्रदेश व आजूबाजूच्या गावातील भक्तांचा समावेश आहे। सोमवारी याच वातावरणात अतिशय भक्तिभावाने लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेने पायवाट करत निघाले होते। त्यातील काही भक्तांची BR न्यूज चॅनलने संवाद साधला असता त्यांनी देवीच्या दर्शनाशिवाय आणि पायी वाटचाल करत गेल्याशिवाय समाधान वाटत नाही, अशा भावना व्यक्त केल्या। नमस्कार, आपण आलेलो आहोत रूपाभवानी मंदिराच्या मार्गावर। हे सगळे भाविक पायी तुळजापूरला दर्शनाला देवीच्या जात आहेत। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या देवी प्रतीच्या भावना। तुम्हाला या कोणत्या अडचणी आल्या का? या जेव्हा तुम्ही तुळजापूरला जाऊन येता, मग आल्यानंतर ना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आल्यानंतरच्या भावना काय असतात देवीचं दर्शन जाताना? कोणत्या अडचणी वगैरे? काय दादा, किती वर्षापासून तुम्ही पायी चालत जाता? मी वयाच्या 16 वर्षापासून पायी चालतो। आतापर्यंत कोणते अनुभव आले तुम्हाला? मला लय अनुभव आले, देवीने लय साथ दिली। माझ्या आई मारले तर पण मला देवीने माझ्या पाठीमागं उभं आहे। तुम्ही मंदिराच्या पूर्ण शिखरापर्यंत जाता का पायी दरवाजाचं दर्शन घेऊन येता? मंदिराकडे शिखरापर्यंत जाऊन पादुकेचे दर्शन घेऊन येतात। जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन येता तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतो किंवा तो आनंद एक वेगळाच असतो असं बोलतात, मग तो आनंद काय असतो आम्हाला सांगा? देवीने आमच्या पाठीमागं आहे म्हणून त्या आशीर्वादाने आम्ही आनंदात असतो आणि आनंदाने आम्ही घरी पोहोचतो। कशापासून तुम्ही तुळजापूरला पायी जाताय? मला ज्या भावना आल्या त्या 3 वर्ष बोलले मी त्यांच्यात जाणार आहे म्हणून, पण आता हे लागले, आता हे दुसरं वर्ष। पण मला तिची भावना मला कळली आणि ती माझी भावना समजून घेते म्हणून मी तिच्यापर्यंत जाते। कोणता असा अनुभव आहे म्हणजे जे मी बोलले ते सगळ्या गोष्टी पूर्णपणे होतात आणि जे मी मागितलं आईला ते मला सगळं तिने आतापर्यंत दिलं आहे आणि आता ह्याच्या पुढं पण ते दिली। मला हे खात्री आहे म्हणून तर मी तिच्या दर्शनासाठी जाते। नाव काय? कुमार राजे यात्री। किती वर्षापासून पायी? 18 वर्षापासून काय होतं। काय कसा आनंद मिळतो मला तुम्हाला? देवीचा खूप आनंद आहे। आम्हाला सांगू शकाल का एखादा प्रसंग? म्हणजे तसं आपण दरवर्षी मी चालत पायी जातो, मला खूप आनंद आहे। किती वर्षापासून तुळजापूरला जाते? नाही, माझं तर दुसरं वर्ष चालू आहे आता। तुमचं नाव काय? तुम्ही प्रॉपर कुठलं? आम्ही इथेच राहते, माझं नाव रुपाली अरविंद शिरसागर। तुम्हाला या मार्गामध्ये किंवा पायी चालत जाताना कोणत्या अडचणी जाणवल्या का? कसं वाटतं? म्हणजे तुम्ही चांगलं वाटते म्हणून तर जाते। म्हणजे तुमचे अनुभव काय आहेत आतापर्यंत? चांगला आलेला आहे म्हणून तर जाते ना। दरवर्षी लाखो भक्त तुळजापूरला पायी दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिरात जातात। यावर्षी पूर आलेला असताना देखील अनेक भक्त पायी चालत तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत। आई जगदंबा त्यांचा प्रवास सुखकर करो हीच BR न्यूज चॅनलच्या कडून तुझ्या चरणी प्रार्थना।